अहमदनगरच्या जागेवरून आघाडीतला तिढा कायम आहे। राष्ट्रवादी ही जागा सोडायला तयार नसल्यामुळे सुजय विखे पाटील राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढणार का या प्रश्नावर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांनी आघाडी जो निर्णय घेईल तो मान्य असेल अशी भूमिका घेतली आहे। त्यामुळे आता सुजय विखे राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। उमेदवार मात्र सुजय असू शकतात अशी शक्यता आणि चर्चा सुरू झालेल्या आहेत। राधाकृष्ण विखे पाटील यांनी झी24 तासला तशी माहिती दिली आहे आणि जागा वाटपाबाबत सन्मानजनक तोडगा काढावा अशी सूचनाही केलेली आहे। या संदर्भात आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी केलेली ही पाहणी। नगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस अद्यापही सोडायला तयार नाही आणि आता चर्चा सुरू झाली आहे की सुजय विखे पाटील कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसमधून नगरची लोकसभेची निवडणूक लढू शकतात। आपल्यासोबत राधाकृष्ण विखे पाटील आहेत। पटेल साहेब, ही जी चर्चा सुरू झाली आहे चर्चेत तथ्य वाटतंय की सुजय विखे पाटील राष्ट्रवादीकडून लोकसभेची नगरची निवडणूक लढवतील? असं की मला हे स्पष्ट करायचं आहे पहिल्यांदा की दोन्ही काँग्रेसच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षामध्ये जागा वाटपाची चर्चा आता अंतिम टप्प्यात आहे। अजूनही काही जागांमध्ये अदलाबदल करण्याची मागणी दोन्ही पक्षाकडून आहे। त्यामुळे एकतर सुजय विखेंच्या बाबतीमध्ये निर्णय होईल असं नाही आहे। शेवटी माझ्या दृष्टीने आघाडी म्हणून हा निर्णय झाला पाहिजे। राज्यातल्या सगळ्या जागा वाटपाचा सन्मानपूर्वक तोडगा निघाला पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे। पण जर जागा ही राष्ट्रवादीकडेच राहिली तर सुजय विखे पाटील राष्ट्रवादीमधून लढतील? नाही, शेवटी तो निर्णय जो काही उद्या दोन्ही काँग्रेसच्या आघाडीमध्ये जेव्हा चर्चा होईल आणि मग जागा वाटपा संदर्भात जो निर्णय होईल तो आपण निर्णय मान्य करायचा आहे असं दोन्ही काँग्रेसच्या मध्ये ठरलेलं आहे। त्यामुळे तो काय प्रश्न सुजय विखेंचा आहे की आणखीन कोणत्या एखाद्या उमेदवाराचा आहे इथे उद्भवत नाही आहे। नाही, पण जर सुजय विखे पाटलांनी सांगितलं आघाडीने की तुम्ही राष्ट्रवादीकडून लढा तर तुम्ही त्याला तयार असाल का? शेवटी आघाडीचा निर्णय मान्यच करावा लागेल। धन्यवाद। एकूणच राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात की आघाडीचा जो निर्णय असेल तो मान्य करावा लागेल। सुजय विखे पाटील हे राष्ट्रवादीमधून लढले तर आश्चर्य वाटायला नको असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने केलेलं आहे आणि आता विखे पाटलांचं विधान आलं आहे। त्यामुळे निश्चितच सुजय विखे पाटलांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारी संदर्भात एकीकडे संशय व्यक्त केला जातोय की कदाचित ते राष्ट्रवादीमधून लढू शकतात, परंतु या संदर्भातला अद्याप निर्णय व्हायचा आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कोचरेकर सह दीपक पातुसे, झी24 तास, मुंबई।